नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती आता मिहीरसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करते आणि ती घरी येते, कारण तिला काही करून आप्पांना ते कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या हातात द्यायचं असतं, आई आप्पांच्या हातात, कारण त्यांना खूप आनंद होईल असं अरुंधतीला वाटत असतं. म्हणून तर अरुंधती घरी आलेली असते आणि जेव्हा घरी आलेली असते तेव्हा अरुंधतीच्या समोर जे दृश्य दिसतं ते पाहून अरुंधतीला धक्का बसतो, कारण सगळेजण खूप छान तयार झालेले असतात आणि अरुंधतीला प्रश्न पडतो की हे काय आहे, म्हणजे हे मी नक्की काय पाहते. सगळेजण छान तयार झाले, तिथे विशाखा पण आलेले आहे. मग ती विशाखाला विचारते काय आहे आज घरी. त्यावरती विशाखा म्हणते की अगं मंगळागौर आहे आरोही आणि अनघाची. तेव्हा अरुंधती म्हणते काय. मग अरुंधतीला याबद्दल काहीही माहिती नसतं. मग अनघा आणि आरोही तिथं असतात. मग अरुंधती म्हणते की मला अनघा आणि आरोही तुम्ही पण काही बोलला नाही. तेव्हा अनघा विचारते की आजींनी सांगितलं नाही आहे का तुला आई. तसं म्हटल्यानंतर अरुंधती कांचनकडे जाते आणि कांचनला विचारते. तेव्हा कांचन म्हणते की हे बघ अरुंधती, तू या मंगळागौरीला न थांबलेलंच बरं, तू तुझ्या घरी निघून जा. जेव्हा अरुंधतीला असं कांचन बोलते तेव्हा अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो. अरुंधतीला कळतच नाही आहे की तिचं काय चुकलेलं आहे, कशामुळं तिला हे सगळं ऐकून घ्यावं लागत आहे. बिचारी अरुंधती शांतपणे हे सगळं तिथे ऐकून घेत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती तिथे शांतच उभी राहते आणि तिथून तिच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत असतात आणि अरुंधती जायला निघते. आता कांचनने हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्यावरती आरोही आणि अनघा काय स्टँड घेणार, नक्की आरोही काय म्हणणार, माझ्या मंगळागौरीचा तुम्ही हा सोहळा करूच नका असं आरोही सांगेल का, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे छान मैफिल रंगलेली असते, सगळेजण तिथे बसलेले असतात. आता यश त्याच्या शाळेतले किस्से सांगतो आणि त्यानंतर जेव्हा यश हे सर्व सांगत असतो त्यानंतर तो म्हणतो की असं झालं, असा माझ्या नाटकाचा पडदा पडला. आणि त्यानंतर इकडे सगळेजण बोलत असतात, खुश असतात. त्याचबरोबर मग यश अनिशकडे येतो. अनिशला म्हणतो की तू सांग ना, तुझ्या शाळेत तू कसा होतास ते. तेव्हा अनिश म्हणतो मी ना एकदम शांत होतो, कारण मी कधी काही बोलायचं नाही. माझं फक्त एकच होतं, शाळा ते गाण्याचा क्लास आणि घर, एवढंच मी करायचो. त्यामुळं असं काहीच नाही. मग सगळेजण अनिशला म्हणतात म्हण ना मग एक गाणं. त्याचबरोबर अनिश म्हणतो नाही आत्ता कुठं. तेव्हा यश म्हणतो आई तू आणि अनिश तुम्ही दोघांनी हे गाणं म्हणायचं आहे. मग आरोही आणि अनघाही म्हणू लागतात की कसं आहे, आता परत कधी आपल्याला हा चान्स मिळणार आहे ताई, तू तुझ्या कामात बिझी झालीस तर शक्य होणार आहे का ते, म्हण ना तू गाणं, असं हे सगळेजण सांगत असतात. मग आता अनिश पण तयार होतो. खूप छान असा बेत असतो, ढोकळा बनवलेला असतो, त्याचबरोबर भेळ बनवून आणलेली असते. अनघा आरोहीने सगळी तयारी केलेली असते आणि सगळेजण खूप छान एन्जॉय करत असतात. मग तिथं असलेलं गिटार यश घेतो आणि ते घेऊन अनिशकडे येतो आणि अनिशच्या हातात देतो. मग अनिश पण मनापासून गायला सुरुवात करतो. सगळेजण अनिशचं गाणं ऐकत असतात. त्याच्या भावना त्या गाण्यामध्ये स्पष्ट दिसत असतात, कारण ईशाने त्याला जो धोका दिलेला आहे, ईशा त्याची साथ सोडून गेलेली आहे आणि अनिश हे सगळं सहन करतोय हे तिथे पाहायला मिळतं. अनघा आणि आरोही दोघेही खुश झालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिश मनापासून गात असतो आणि अनिशच्या या गाण्याने पुढे खूप मोठा राडा घडणार असतो. तो म्हणजे अनिशच्या आवाजाने ईशाला जाग येते आणि ईशा जागी होते आणि ती विचार करते की अनिश कधी आला इथे, अनिश कधी आला आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तर ईशा उठून बाहेर येते आणि खिडकीतून पाहू लागते. तर समोरच्या घरामध्ये लाईट दिसते, म्हणजे अनिश हा आईच्या घरी आलेला आहे हे तिच्या लक्षात येतं. खरं तर तिच्या मनात अनिशबद्दल आता फिलिंग्स निर्माण होत असतात. तिला अनिशबद्दल काहीतरी वाटत असतं, पण तिथे रागाच्या त्या आगीमध्ये भडका उडवायला येते ती म्हणजे संजना. संजना म्हणते बघितलंस ना, अनिश तिथं आलेला आहे. अनिश आणि तुझा डिवोर्स झाला, पण तुझ्या आईने अनिशशी असलेलं नातं मात्र तोडलेलं नाही. अनिश तिथं आलेला आहे आणि तुमचा डिवोर्स ते सेलिब्रेट करत आहेत, या भाषेमध्ये ती ईशाला सांगते. आणि ईशा पण इतकी मूर्ख असते की या सगळ्या गोष्टींवरती ती लगेच विश्वास ठेवते आणि ती हे सगळं विसरून जाते की आपलं काय चुकतंय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे छान गाण्याची मैफिल चालू असते आणि संजना मात्र ईशाच्या मनात अगदी विष पेरायचं काम करतच असते.
संजनाला खूप आनंद होत असतो त्या गोष्टीचा. आणि संजनाला या सगळ्या गोष्टींचा आनंद यासाठी होत असतो की अरुंधतीला मी कमी लेखते आणि अरुंधतीची वाट लावायची आहे यासाठी संजनाचं हे सगळं चाललेलं असतं. पण संजनाला कुठे माहिती असतं की काही झालं तरी अरुंधतीची मुलं आहेत ती. त्यानंतर आता अरुंधतीचं गाणं सुरू होतं. अरुंधती गायला सुरुवात करते आणि मग त्या आवाजाने कांचनला शिट्ट्या वगैरे हा आवाज ऐकू येतो आणि कांचन आप्पांना उठवते. आप्पांना म्हणते की अहो उठा ना, बघा ना शिट्ट्यांचा आवाज येतोय. आप्पा म्हणतात अगं कांचन तसं काही नसेल, तुझे कान वाजत असतील, तुला माहिती आहे ना, असं आप्पा बोलतात. त्यावेळेस कांचन म्हणते नाही हो, बघा तरी तुम्ही एकदा. पण आप्पा काही उठत नाही. ते कांचनलाच म्हणतात की अगं शांत बस बरं, काही नाही होते तसं, असं आप्पा कांचनला सांगतात आणि कांचनला शांत बसवतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा असं बोलून कांचनला शांत बसवतात, पण कांचन काही शांत बसत नाही. आप्पा झोपतात आणि कांचन मात्र उठून बाहेर येते बघायला की आवाज कशाचा येतोय. आणि इकडे अरुंधती गात असते. कांचन जेव्हा खिडकीतून हे पाहते तेव्हा संजना पण तिथं आलेली असते आणि संजनाला याच सगळ्या गोष्टींचा फायदा उचलायचा असतो. आणि संजना तिथं आलेली असते तेव्हा सगळेजण तिथं असतात आणि हे सगळेजण गात आहेत हे संजना आता कांचनला वेगळ्या पद्धतीनं पटवून देते. आणि इकडे संजना कांचनचे कान कसे आहेत, किती हलके आहेत हे संजनाला चांगलंच माहिती आहे. कोणाच्या मनात काय भरवायचं याबद्दल संजनाने जणू PhDच केलेली आहे. संजनाला याबद्दल बऱ्यापैकी सगळं माहिती आहे आणि संजना इकडे कांचनला म्हणते की बघितलं का कसं आहे हे, कारण काही झालं तरी यांनी तुमचं ऐकलंच नाही आणि ह्या सगळ्याजणी तिकडे गेलेल्या आहेत आणि अरुंधतीच्या तिथे कांचन मुद्दाम हे सगळं करत आहेत कारण अनिरुद्धला या सगळ्याचा त्रास होतो. ही गोष्ट माहिती असूनही हे सगळं घडत आहे असं संजना कांचनच्या समोर आणते. आणि ह्यांना आपल्या बापाची काळजीच नाही आहे, वडील इथे एकटे आहेत तरीही त्या गेलेल्या आहेत असं संजना सांगते. आणि कांचनला म्हणते की अनिरुद्धला त्रास देण्यासाठी ही अरुंधती कोणत्या पातळीला जाईल काही सांगता येत नाही आहे. अनिरुद्ध त्या कोणत्या संकटातून बाहेर आला आहे याची कल्पनाही नाही आणि तरीही हे सगळं घडत आहे. कांचन आता खूप चिडलेली असते आणि कांचन, अनघा आणि ईशा हॉलमध्ये बसलेले असतात. यांची गाण्याची मैफिल संपते आणि हे निघालेले असतात. आणि आता सगळेजण म्हणत असतात की चला सावकाश जाऊया. अनघा, त्याचबरोबर आरोही आणि यश हे तिघंजण घराकडे येत असतात. अनघा हळूच दरवाजा उघडून पाहते तर कोणी नाहीच, चला पटकन. यश म्हणतो काय हुशार आहेस का अनघा तू? तर अनघा म्हणते हो ना, दरवाजा उघडला तर आवाज येईल ना, म्हणून मी दरवाजा उघडाच ठेवून आलेली होती असं ती यशला सांगत असते. आणि गप्प बस. तेव्हा यश म्हणतो नाहीतर चल, आजी उठेल आणि आजी हे सगळं मुद्दामूनच सगळ्यांच्या समोर आणेल, त्यापेक्षा चल पटकन आपण जाऊया असं सांगू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं त्याचवेळी आपल्याला इथे सगळेजण आहेत याची जाणीव ही यश, अनघा आणि आरोहीला नसते. त्या मात्र खुश होत असतात. त्यांना माहिती नसतं की पुढं काय वाढून ठेवलेलं आहे. आणि मग अरुंधती तिच्या घरी असते. इकडे यश, अनघा आणि आरोही घरात जशा एंटर करतात तशीच घरातली लाईट लागते कारण लाईटच्या बटनाच्या शेजारी उभी असते ती संजना. आणि हा सगळा डाव तिने रचलेला असतो आणि हे सगळं तिनंच केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं यश आजीला म्हणतो की आजी तू अजून झोपलेली नाहीस. तेव्हा तिथे लगेचच संजना म्हणते कशाला, तुमची काळजी करत बसायला पाहिजे ना, तुम्ही तिकडे निघून गेलेला होता त्यासाठीच तर आई जागे आहेत. तुला काय वाटतं रे, तुझे वडील इथं कोणत्या परिस्थितीत आहेत, तुला वाटतं का त्यांची काळजी घ्यावी, त्यांच्यापाशी राहावं? तेव्हा यश मात्र शांत बसत नाही. तर यश म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, असं पण बाबांना तुझ्यासोबतच असायला तिथं चांगलं वाटतं आणि तू आहेस की बाबांची काळजी घ्यायला. ईशा, त्याचबरोबर तुम्ही सगळेजण आहात ना. आणि कसं आहे, आजारी माणसाच्या शेजारी त्याच्या आवडीची माणसं असतील तर त्या माणसाला बरं वाटतं आणि आम्ही तेच केलेलं आहे. तुम्ही आहात ना आवडीचे, म्हणून तुम्ही आहात ना काळजी घ्यायला. आणि आईकडे गेलो होतो आम्ही, असं दुसरीकडे कुठे गेलो नव्हतो. त्यावरती संजना म्हणते पण आजींना न सांगता, म्हणजे तुम्ही आईंना न सांगता तिकडे गेलेला होता. त्यावेळेस
यश म्हणतो, पण आईकडे जायला कशाची परवानगी हवी आहे, असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशा पण म्हणते की तुम्हाला बाबांबद्दल काहीच वाटत नाही आणि अशी आईला काय गरज आहे. आईने आत्ता जे काही केलेलं आहे त्याच्यामुळंच बाबांची अवस्था अशी झालेली आहे. यश मात्र ईशाला म्हणतो की हे बघ ईशा, तुला चांगलंच माहिती आहे की तू काय करतेस ते, आणि तू आगीत तेल ओतायचं काम तर करूच नको, असं यश सांगत असतो. त्यानंतर इकडे ईशाला तो बोलत असतो आणि मग अनघाला विचारलं जातं की तुला काय वाटतंय, तू अशी न सांगता गेलेली आहेस. आरोही पण बोलायला सुरुवात करत असते. आरोही पण ऐकत नसते. तेव्हा संजना आणि कांचन दोघीही आरोहीला म्हणतात की जरा जास्तच जीभ चालायला लागली तुझी. तर इकडे कांचन म्हणते की कसं आहे माहिती आहे का, या घरात तुझ्या सासूचा शब्द नाही चालत, तिच्या सासूचा शब्द चालतो. आणि काहीही झालं तरी मला न सांगता तुम्ही गेलेला आहात. मी तुम्हाला सांगितलं होतं जायचं नाही, तरीही तुम्ही गेलेल्या आहात. तर इकडे अनघा मात्र समजून घेत असते. अनघा म्हणत असते की आजी तसं नाही आहे, घरातली सगळी कामावरून गेलेलो होतं. त्यावर कांचन म्हणते, हो ग बाई, भरतेच उपकार करून गेलीस माझ्यावरती, कामावरून गेलीस ते. त्यावेळेस तिकडे अनघा त्याचबरोबर आरोही उभ्या असतात आणि ईशाची मात्र नाटकं सुरूच असतात. ईशाचं मात्र म्हणणं असतं की काहीही झालं तरी तुम्ही आईकडे गेलेला होता, आईकडे जाऊन आलेला आहात, हे तिचं सुरू असतं. आणि तिला असं वाटत असतं की आपण काही बोललो तरी कोणाला एवढं काय कळणार आहे का, पण हे सगळा डाव संजनाने केलेला आहे हे मात्र यश त्याचबरोबर आरोही यांच्या सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. इकडे संजना मात्र बोलायचं सोडत नसते आणि त्यावर तिला उत्तर द्यायला मात्र यशही थांबत नसतो. यशही म्हणत असतो की तुला बाबांची एवढी काळजी वाटते ना, तू आहेस ना बाबांच्या जवळ, मग आमची काय गरज आहे, आम्ही गेलो तिकडं आणि इथं नाही थांबलो तर काय फरक पडतो. आरोही लगेच म्हणते की असंही तुम्हीच सगळं बाबांचं करत असताना तुम्हाला कुठं आवडतं आम्ही कोणी तिथं गेलेलं, म्हणून आम्ही गेलेलो होतो. आरोही पण हे स्पष्टपणे बोलून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी आता अरुंधती ही रेस्टॉरंटमध्ये आलेली आहे आणि ती तिथे आलेली आहे. त्याचबरोबर मिहीरने तिला बोलवलेलं असतं. मिहीर म्हणतो की चल ताई, मी तुला सगळं दाखवतो. आणि मग तो अरुंधतीला घेऊन स्टोअरकडे जातो आणि स्टोअरमध्ये दाखवतो आणि तिला सांगू लागतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या भाजीपाला वगैरे आपल्याला जे काही लागतं ते सगळं देण्याचं काम हा करतो, याला आपण त्या ऑर्डर्स देतो. अरुंधती म्हणते अरे वा. आणि मग अरुंधतीशी तो बऱ्याच ओळखी देत असतो. जर रेस्टॉरंटचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी ओळख करून देतो, रेस्टॉरंटचे शेफ आहेत त्यांच्याशी ओळख करून देतो आणि सांगतो की हे मॅनेजर हे सगळं पाहतात आणि ते तुला चांगलीच मदत करतील. आणि त्याचबरोबर हे सगळं तो सांगत असतो. तेव्हा अरुंधतीला म्हणतो की चल ताई, आणि मग तो घेऊन जातो. अरुंधतीला मात्र टेन्शन आलेलं असतं. अरुंधतीला कळत नसतं की हे आपल्या मिहीरचं स्वप्न आहे आणि माझ्यामुळं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, हा प्रश्न इकडे अरुंधतीला पडलेला असतो. आणि अरुंधती ते सगळं मिहीरला बोलून दाखवते. तेव्हा मिहीर म्हणतो ताई, कसं आहे, यशचा तुझ्यावर जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास माझाही तुझ्यावरती आहे. मला काहीच वाटत नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कसं आहे, जेवण बनवणं ह्या गोष्टी तर तुला येतातच, आता येत नाही ते म्हणजे इथली मॅनेजमेंट, आणि ती एकदा पाहिली की तुझ्या लक्षात येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई, तू अजिबात काळजी करू नकोस, काहीही झालं तरी सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तू बिंदास्त राहा, कोणत्याही गोष्टीची टेन्शन घेऊ नकोस, त्याची काही गरज नाही, असं तो अरुंधतीला समजावून सांगतो. आणि अरुंधतीला विश्वास पटतो. आणि फायनली मग अरुंधती ते कॉन्ट्रॅक्ट साईन करते. अरुंधतीने ते कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यानंतर ती म्हणते की एकदा का हे कॉन्ट्रॅक्ट पेपर मी आईप्पांकडे दिले की त्यांनाही खूप आनंद होणार आहे, असं अरुंधती स्वतः सांगत असते. पण तिला कुठं माहिती असतं की ह्या संजनाने काय मोठा राडा करून ठेवलेला आहे ते तिला माहितीही नसतं, तिला त्याची पूर्वकल्पनाही नसते. आणि इकडे सगळेजण आता हॉलमध्ये जमलेले असतात. मंगळागौरीची तयारी सुरू असते. कांचनला विचारत असतात आणि कांचन मात्र काहीच बोलत नसते. तेव्हा आप्पा म्हणतात की कांचन, काय झालं आहे, परत तू बोलत राहशील. हां, मग तेवढ्यात यश आप्पांना जवळ बोलवतो आणि आप्पांना म्हणतो की आजीला कालच्या गोष्टीचा राग आलेला आहे. जेव्हा यश हे आप्पांना सांगतो तेव्हा आप्पा म्हणतात की कांचन, एवढं गाल फुगून बसायची गरज नाही आहे. मुलं गेली होती आणि तीही आईकडेच गेली होती, काही चुकीचं नव्हतं केलं त्यांनी, आणि
तू एवढं गाल फुगून बसूच नकोस, काही झालं तरी सगळं व्यवस्थितच झालेलं आहे. आणि लगेच बोलायला सुरुवात करतो की जायची काय गरज होती, बाबांना आवडत नाही आहे ना हे सगळे तिथे गेलेले, आजीनं जायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना, मग आईकडे जायचीच काय गरज होती. तेव्हा आप्पा म्हणतात की हे बघ अभि, तू पण जायला पाहिजे होतं, नाहीतर तुझी चिडचिड करतोयस ना इतकी, ती तरी कमी झाली असती. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा हे बोलत असतात आणि कांचन गाल फुगूनच बसलेली असते. आणि मग अभिला पण खूप राग आलेला असतो. अभि म्हणत असतो की नाही, काही गरज नाही आहे, आज बाबांची जी अवस्था आहे ना त्याला आईच जबाबदार आहे, असं सेम तो ईशासारखंच बोलत असतो. तेव्हा आप्पा म्हणतात की हे बघ, तुझी बायको दिवसभर काम करते, तुझ्या मुलीला पण तीच सांभाळते, एवढं सगळं ती दिवसभर करत असते, पण एका शब्दानेही ती बोलत नाही. तिला जरा रिलॅक्सेशन नको का. आणि आरोहीला अरुंधतीकडे चांगलं वाटतं, कारण अरुंधती आणि आरोहीमध्ये एक बॉन्ड तयार झालेला आहे, त्यामुळे ते तिकडे गेलेले होते. आणि कांचन एवढं गाल फुगून बसायची काही गरज नाही आहे, त्यांना जायला मी परवानगी दिलेली होती म्हणून त्या तिकडे गेलेल्या होत्या. हे जेव्हा कांचन ऐकते तेव्हा तिचा पारा आणखीनच चढतो. आणि आता मंगळागौरीला सगळेजण आलेले असतात आणि अरुंधतीला तिथं आल्यानंतर कळतं की आज मंगळागौर आहे आणि अरुंधतीला त्याबद्दल काहीच माहिती नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.